सांगायचं आहे, आमच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या 10 जूनला 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत होता। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 जून 1999 रोजी शिवाजी पार्कला पवारसाहेबांनी ह्या पक्षाची स्थापना केलेली होती आणि तेव्हापासून हा पक्ष राज्यात आणि देशामध्ये काम करायला लागला। आता त्याला 24 वर्ष पूर्ण होत आहेत उद्याच्या 23 तारखेला आणि 25व्या वर्षात पदार्पण करत आहेत आणि त्याच्यावर पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं ह्यावेळेस 9 जूनला केडगाव म्हणून नगर शहराच्या जवळ एक गाव आहे, तिथं एक मोठी सभा आम्ही आयोजित केलेली होती। मात्र हवामान खातं, वेधशाळा यांच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार। मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती। होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है। नम्मा होम्योपॅथी आरोग्य संजीवनी झालेला आहे आणि त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे। या बिपरजॉय चक्रीवादळ, त्याचं नाव बिपरजॉय चक्रीवादळ आहे। वेधशाळेनं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। काल पण जिथं आमची सभा होणार आहे तिथं थोडीशी काळवट जमीन आहे, तिथं पाऊस पडला तर तिथं बाकीचं काम पण थांबलं गेलं आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक आणि प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून आणि वेधशाळेनं सतर्कतेचा इशाराचं दिलेला असल्यामुळं आम्ही वर्धापन दिनाचा 9 जून 2023चा केडगाव अहमदनगर संध्याकाळी 5ची सभा हा कार्यक्रम पुढं ढकललेला आहे। हे मला आपल्यामार्फत सांगायचं आहे। त्याच्यामुळं मला तमाम विशेषतः माझा नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा ह्या जवळच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येणार होते। त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आपल्याला आता तिथं जायचं नाही आहे, तुम्ही त्याची नोंद सगळ्यांनी घ्या। महाराष्ट्रातल्या पण इतर काही भागातले लोक येणार होते, प्रमुख कार्यकर्ते येणार होते, त्यांनी पण सगळ्यांनी ह्याच्याबद्दलची नोंद घ्यावी आणि हा कार्यक्रम पुढं ढकललेला आहे। ह्याच्याबद्दल पवारसाहेबांशी चर्चा झाली, याबद्दल स्वतः जयंतराव पाटील साहेबांशी पण चर्चा झाली आणि आत्ता मग अशी इथं सकाळी मुश्रीफ साहेब होते, प्रफुल्लभाईंशी पण फोनवर, भुजबळ साहेबांशी, ह्या सगळ्यांशी चर्चा होऊन अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो एक महत्त्वाची बाब आपल्यामार्फत आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व सहकाऱ्यांना सांगायची होती। दुसरं, अवकाळी पाऊस पडतोय, आपण पण सगळे बघताय। मी पण काल पुण्यामध्ये होतो, परवा सुरगाड्यामध्ये होतो, त्याच्या आदल्या दिवशी नागपूरमध्ये होतो, त्याच्या आधी चंद्रपूरमध्ये होतो। तेव्हाही आम्ही बघितलं काही ठिकाणी वादळ तुफान जोरात सुटतं आहे आणि त्याच्यातनं अतोनात अशा प्रकारे शेतकऱ्यांचे घराचे पत्रे, विशेषतः गोठ्याचे पत्रे असे सगळे उडत आहेत। शाळांचे वगैरे पण नुकसान होतं आहे आणि त्याच्यातून मदत होत नाही आहे। फक्त स्टँडिंग ऑर्डर सरकारने दिलेले आहेत, पंचनामे ताबडतोब करा आणि मदत पोचवा, परंतु तशा प्रकारची मदत होत नाही। शेतकऱ्यांना अद्यापर्यंत तशा प्रकारची मदत मिळालेली कुठंही पाहायला मिळालेली नाही आहे। अजून एक गोष्ट मधी मी आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून दिलेली होती। पाठीमागं आम्हाला असं कळलेलं होतं NCDCनं 1080 कोटी रुपये जवळपास काही कारखान्यांच्याकरता मंजूर केलेले होते, परंतु त्याच्यातून कॅबिनेटनी फक्त 5 कारखान्यांनाच निर्णय घेतला, साधारण 550 कोटी रुपये द्यायचा, 5 का 6 कारखाने। त्याच्यात एक औसाचे आमदार अभिमन्यू पवारांशी संबंधित असणारा कारखाना, रावसाहेब दानवेंशी संबंधित असणारा कारखाना, त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील साहेबांशी संबंधित असणारे 2 कारखाने, 2 आणि 2 4 आणि अजून 1-2 असे कारखाने आहेत। मुन्ना म्हाडकांचा एक कारखाना, भीमा कारखाना, तो असे 5-6 कारखाने त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांनाच मदत जाहीर केली। बाकीच्या कारखान्यांना मात्र असं इतकं राजकीय अँगलनी बघून चालत नसतं, परंतु हे सरकार हम करे सो कायदा करायला लागलेलं आहे। त्याच्यामध्ये मी
सुरगाणाला जाताना नाशिकवरून गेलो तर तिथं बरेच नवनिर्वाचित मार्केट कमिटीचे पदाधिकारी मला भेटले आणि काही वडीलधारी पण भेटले आणि आमदार पण भेटले. तर तिथं टोमॅटो कांदा आणि कापूस यांचे भाव पडलेले आहेत. विशेषतः टोमॅटो आणि कांद्याच्या बद्दल नाशिक आणि टोमॅटो कांदा पिकवणारा शेतकरी ज्या ज्या भागामध्ये तो इतका हवालदिल झालेला आहे, त्यांना अजिबात परवडेना. आणि सरकार त्याच्यामध्ये मधी जी काही सभागृह चालू असताना अधिवेशनामध्ये अनुदान देण्याच्या बद्दलचा निर्णय जो झाला, त्याही निर्णयाचे पैसे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचलेले नाही आहेत. आणि मधी कापसाचे भाव चांगले झाल्यामुळं काही शेतकऱ्यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या आपल्या घरामध्ये कापूस साठवून ठेवला. का? तर अजून भाव वाढतील. साहजिकच शेतकऱ्याला अपेक्षा असते की अजून भाव वाढले तर का कुटुंबाला मदत होऊ नये, का परिवाराला मदत होऊ नये, का आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसू नये. आणि त्यांनी कापूस घरात ठेवला. आणि आता उलटं काय झालं, कापसाचे सुरुवातीच्या काळातले वाढलेले भाव कमी झाले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यालाही काही कळेना की आता आपण काय करायचं. आणि त्याच्यामध्ये खरेदीची केंद्र आहेत, ती पण केंद्र आज बंद आहेत आणि त्याच्यामुळं व्यापारी शेतकऱ्याचा कापूस पाडून मागतायत. मात्र शिंदे फडणवीस सरकार तिथं लक्ष द्यायला तयार नाही. त्याच पद्धतीनं टोमॅटो, कांदे ह्याच्याही बद्दल आहे. आत्ताच्या या वादळात द्राक्ष, तुमच्या केळीच्या बागा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा ह्याच्यामध्ये पण प्रचंड अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं होतं आहे. खरं तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं इतका अडचणीची परिस्थिती होते. मी आता या राज्याचा अर्थमंत्री होतो. माझं तर स्वतःचं मत इथपर्यंत मी आलो आहे, अर्थसंकल्प सादर करत असताना जे कोणी अर्थमंत्री असतील त्यांनी NDRF, SDRFमधनं मदत होतच असते, त्याचे नॉर्म्स ठरवलेले आहेत. परंतु तेवढ्या नॉर्म्समध्ये त्या राज्यातल्या बळीराजाचं शेतकऱ्याचं भागत नाही. त्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं पुन्हा ताटमानेनं उभं करायचं म्हटलं तर राज्य सरकारची पण मदत त्याच्या पाठीशी उभी करावी लागते. आणि अर्थसंकल्प सादर करत असताना ह्या कामाच्या करता देखील बजेटमध्ये तरतूद वेगळी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण आपण बघतोय मेमध्ये पण पाऊस पडतोय, जूनमध्ये पण पाऊस पडतोय, गारपीट पण होतीये, हवामान संपूर्ण बदलून गेलेलं आहे. आणि बऱ्याचदा आता उद्याच्याला 7 तारखेला मृग नक्षत्र आहे आणि त्याच्यावेळेस मात्र मृग नक्षत्र पडताना दिसत नाही. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती. आज मी आपल्या सगळ्यांशी बोलत असताना एक गोष्ट मला आवर्जून सगळ्यांना सांगायची आहे की शिवस्वराज्य दिनाच्या निमित्तानं आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करत असताना महाराजांनी स्वराज्य स्थापनेत, स्वराज्य रक्षणात साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना पण मी वंदन करतो. आपल्या सर्वांना आणि राज्यातील जनतेला पण आजच्या तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेकाच्या, शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा देतो. तिथीप्रमाणे 2 तारीख होती, तारखेप्रमाणे 6 तारीख आहे. आणि ह्याच्यातून सरकारने पण तिथं काही कार्यक्रम ठेवलेले आहेत. तिथीच्या वेळेस पण कार्यक्रम ठेवला तेव्हा कशा प्रकारे कार्यक्रम झाला, लोकप्रतिनिधींना कशा प्रकारची वागणूक दिली, ह्या कार्यक्रमाचा पण ॲडव्हान्टेज आपल्या स्वतःच्या पक्षाला कसा उचलता येईल अशाही प्रकारचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे. ठीक आहे, तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु शेवटी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते. त्याच्यावर शिवराज्याभिषेकाचाही कार्यक्रम तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला प्रेरणा देणारा, आनंद देणारा, अभिमान वाटणारा अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. ही पण बाब तितकीच महत्त्वाची आहे. त्यामध्ये मधी काहीतरी आमच्यातल्या काही सहकारी मित्रांनी, विशेषतः अनिल देशमुखांचे अमरावती आणि चंद्रपूरच्या जागांच्याबद्दल चाचपणी करत आहोत. खरं तर आमच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे तिन्ही पक्ष 48च्या 48 जागांच्या संदर्भामध्ये चाचपणी करत आहेत. तो चाचपणी करण्याचा अधिकार त्यांना आहे. काँग्रेसने पण चालवलेले आहे, उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या मातोश्रीवर पण चालवले किंवा शिवसेना भवनमध्ये. आम्ही पण 2 दिवस इथं केलं आणि काल पुण्यामध्ये केले. अजून 1 दिवस आमचा राहिला आहे, तो पुन्हा आम्ही मुंबईमध्ये पवारसाहेबांची आणि वरिष्ठांची सोयीची वेळ ठरवून आम्ही त्या प्रकारे घेणार आहोत. माझं स्वतःचं मत आहे की
लवकरच कसबा आणि चंद्रपूरची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. ह्या निवडणुका लागल्यावर आम्ही प्रयत्न करणार आहोत, जयंतराव भुजबळ साहेब, मी, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण, की आपल्याला साधारण हे सगळं करताना निवडणुका जाहीर झाल्या लगेचच केलं गेलं पाहिजे, किंवा त्याच्या आधी केलं तर चंद्रपूरची जागा कुणी लढवायची, पुण्याची जागा कुणी लढवायची. चंद्रपूरची जागा तर काँग्रेसचे सिटिंगच एकमेव खासदार बाळू धानोरकर साहेब निवडून आलेले होते, त्याच्यावरती त्यांचाच हक्क आहे, त्यांचाच अधिकार आहे. परंतु त्याचबरोबर पुण्याच्या जागेच्याबद्दल काँग्रेसचं वेगळं मत आहे, आमचंही काही वेगळं मत आहे. अर्थात आम्ही बसून त्याच्यातनं मार्ग काढू, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. दुसरं एक मला तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायचं होतं की सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पत्रकार मित्रांनो चालू आहे. आणि ही जाहिरातबाजी होत असताना शासन आपल्या दारी या उपक्रम शासनाने सुरू केलेला आहे. आता तुम्ही बघताय काही ठिकाणी खुर्च्या पण मोकळ्या राहत आहेत, त्याचेही फोटो येत आहेत, त्याच्यातनं काही मंत्र्यांचा तोल जातोय आणि अधिकाऱ्यांनाच ते झापतायत वगैरे वगैरे. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, परंतु कोट्यवधी रुपयाचा खर्च त्याच्यामध्ये केला जातो. आणि जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या, अतिशय खोट्या आणि शासनाने नसलेले निर्णय, न घेतलेले निर्णय दाखवून जनतेची फसवणूक, एक प्रकारे अक्षरशः आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेची थट्टा केली जाते. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता, तुम्ही पॉलिटिकल राजकीय हेतूने बोलताय, तुम्ही विरोधी पक्षाचे नेते म्हणून बोलताय. तसं नाही. एक जाहिरात अशी आहे की 2 तरुणी चर्चा करतायत आणि शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे, त्यापासून शेतकरी बेरोजगार यांना लाभ मिळतो. सदर योजनेचे कागदपत्र एकाच ठिकाणी, ज्याला सिंगल विंडो सिस्टीम म्हणतो, ते मिळणार आहे. वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, संजय गांधी निराधार योजना स्वर्गीय अंतुले साहेबांच्या काळामध्ये त्यावेळेस सुरू झाली. त्यावेळेसपासून अनेक राज्यकर्ते आले, कुणीही ती योजना बंद केली नाही, कारण ती गोरगरिबांच्या, निराधार लोकांच्या फायद्याची होती. उलट त्यामध्ये प्रत्येक वेळेस रक्कम वाढवत वेगवेगळ्या सरकारने नेलेली आहे. आता सदर योजनेची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार. वास्तविक संजय गांधी निराधार योजना फक्त 65 वर्षावरील नागरिक किंवा श्रीमती, म्हणजे ज्यांचे पती वारलेले आहेत अशा महिलांच्या करता, आणि परितक्त्या, ज्यांना नवऱ्यांनी सोडलेलं असतं अशा परितक्त्या, दिव्यांग आणि तृतीयपंथी, मधल्या काळामध्ये आपण त्यांना तृतीयपंथींना पण त्याच्यामध्ये ॲड केलं. यांनाच शासकीय अधिकाऱ्यांच्या दाखल्यानंतरच त्या योजनेचा फायदा मिळतो. आणि इथं 2 तरुणी चर्चा करतात. काय चाललंय म्हणजे इतकं धादांत खोटं. जरा त्या दोघांनी बसावं, आपली जाहिरात नीट येते का, नीट दाखवतात का हे तरी बघावं. दोघांनी म्हणजे कुणी, शिंदेंनी, फडणवीसांनी. दुसरी जाहिरात अशी आहे की 4-5 शिक्षित तरुण चर्चा करतायत, आम्हाला शिकून नोकऱ्या नाही. एक क्रिकेटपटू चेंडू त्याच्यामध्ये भिरकावतो त्यांच्यामध्ये आणि स्वतः त्यांच्यामध्ये येऊन विचारपूस करतो, तुम्हाला रोजगार आहे? शासनाची रोजगार हमी गॅरंटी योजना अंतर्गत का मिळू शकतं? शासनाची रोजगार हमी योजना पुन्हा करताय काय? म्हणजे काय रे, जरा डोक ठिकाणावर सटकली, त्यांची सटकली. आणि अंतर्गत काम मिळू शकतं. या उच्च शिक्षित तरुणांना शासन रोजगार हमीची कामं देणार आहे का? एका ठिकाणी तर सर्व योजनांची कागदपत्रे देणार, त्यांचे नाव शासन आपल्या दारी. सदर जाहिरातीची चेष्टा व्हायला लागलेली आहे. वास्तविक मुख्यमंत्री हे ठाणे शहरातून आलेले, त्यांना SRA बद्दल, समृद्धी महामार्गाबद्दल, क्लस्टरबद्दल, FSI बद्दल, TDR बद्दल योजनांची माहिती असेल, त्याबद्दल दुमत नाही. कारण त्यांचं गावावरून जरी ते साताऱ्यामधनं तापोळ्याच्या जवळनं आले तरी त्यांचं बरंचसं आयुष्य हे ठाणे शहरामध्ये गेलेलं आहे. परंतु
उपमुख्यमंत्री यांना या साऱ्या योजनांची माहिती असून देखील अक्षरशः शेकडो कोटी रुपये खर्च करून ह्या खोट्या जाहिराती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि महाराष्ट्रातल्या लोकांना फसवण्याचा धंदा यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण जाहिरात शांतपणे बघा आणि मी म्हणतोय त्याच्यात तथ्य आहे का नाही. तथ्य नसलं तर तुम्ही सांगा. अजित पवार तुम्ही काही राव सांगायला लागला, उगीच आम्ही ऐकतो म्हणून काही बरळताय काय, तसं नाही आहे. दुसरं, वन खात्याच्या बदल्यांच्या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या सध्या चालू आहेत आणि त्या माध्यमांनी पण दाखवलेल्या आहेत. वास्तविक CCF हे अधिकारी सांगतात, कारण माझे अनेक अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी, अनेक अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. ते म्हणतात की दादा आम्हाला कोट करू नका, परंतु आम्हाला अधिकार जरी असले तरी मंत्रालयातून आलेल्या यादीमधील अधिकाऱ्यांचेच आदेश काढावेत असे तोंडी आदेश आम्हाला दिले. तोंडी आदेश सांगितले की तुम्हाला जरी अधिकार असले तरी आमच्या मंत्रालयातनं जी यादी येईल त्याच पद्धतीचे आदेश काढायचे. आता काही जण त्याच्यातले प्रमुख पार परदेशामध्ये गेलेले आणि बदल्या होणं आणि ह्यांनी परदेशात जाणं आणि बातम्या येणं हा काही योगायोग आहे का काय? हा एक संशोधनाचा भाग आहे, विचार करण्याचा भाग आहे. मधी माजी खासदार राजू शेट्टींनी पण काय ह्याच्यामध्ये रेट कार्ड मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवलं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्याचा रेट किती आहे, त्याच्यात कुठल्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्याच्या बदल्या सांगितल्यानंतर बदल्या होणार, ठराविकच आमदारांना तो अधिकार दिलेला आहे. आणि ते पण चर्चा करतात की तुमची बदली करायची का काय. आणि कृषी सहाय्यक या पदाच्या करता रेट त्याच्यामध्ये ह्याच्यात दिलेला आहे तो 3 लाख रुपये, असं प्रसार माध्यमामधनं छापून आलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि लाखो रुपये देऊन आलेले अधिकारी किंवा करोडो रुपये देऊन आलेले अधिकारी, पत्रकार मित्रांनो, प्रामाणिकपणे कसं काम करू शकतील? शासन आपल्या दारी आणलं काय किंवा आणखीन कुठं शासनाला नेलं तरी देखील शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता ही बदलल्याशिवाय शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणूक जी चाललेली आहे ही थांबली जाणार नाही. आता इथं आमचे सहकारी अतुल बेनके आमदार बसलेले जुन्नरचे, त्यांनाही विचारा. वेगवेगळ्या ठिकाणी खूप अधिकारी इतके नाउमेद झालेले, इथं काही प्रमुख मान्यवर प्रिंट मीडियाचे बसलेले आहेत, त्यांनाही मी सांगेल तुम्ही खाजगीमध्ये विचारा. बरेचसे IAS आणि IPS ऑफिसर म्हणतात की आम्हाला काही महत्त्वाची पोस्टिंग नको ती कामं आम्हाला आमच्याकडनं करून घेतात. राज्याच्या इतिहासात असं कधी घडलेलं नव्हतं. आता हे माझं स्टेटमेंट झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होईल, पण मी फॅक्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत ST प्रवास ही देखील फसवणूक आहे. अलीकडे आता खुर्च्या मोकळ्या होतात तर योजनांच्या लाभार्थ्यांनी गर्दी करण्याच्या करता बोलवलं जातं. न आल्यास त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला मिळणाऱ्या योजनांचा लाभ बंद करतो असं सांगून गर्दी जमवली जाते. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे असं का करतायत, कशा करता करतायत, कोण ह्यांना हे सगळं करायला भाग पाडतायत? का ह्यांचं स्वतःच्या मनामध्ये कल्पना आली का कुणी त्यांना सांगितलं की उद्याच्या काळामध्ये तुम्हाला जर बऱ्यापैकी यश संपादन करायचं असेल तर ही जाहिरातबाजी, परंतु इतकं रोज नवीन गोष्टी पुढे येत आहेत आणि हे सरकार बदनाम होत आहे. पण ती बदनामी करण्याच्या करता कुणी प्रयत्न सरकारमधले प्रमुख करत असतानाचं चित्र पाहायला मिळत नाही, किंवा हे सगळं छातीठोकपणे सांगायला तयार नाहीत की आम्हीच्या बदल्या ह्या आम्ही अतिशय पारदर्शक पद्धतीने केलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. हे उलट आता सचिव लोकांनी चौकशी लावलेली आहे किंवा कशा बदल्या झाल्यात, काय बदल्या झाल्यात, ह्या पद्धतीचा एकंदरीत कारभार ह्या लोकांचा चाललेला आहे. हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षामध्ये मला आणून द्यायचं होतं. कुणी गंभीर केलं?
एक मिनिट, कृपाल कोण तुमानेनी सांगावं. एक गोष्ट एक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितलं ना, एकाने, मी राजकारण सोडेन, ह्यांनी सिद्ध करून दाखवावं. नाही सिद्ध करून दाखवलं खासदाराने तर त्याने उद्यापासून घरी बसायचं. या असला आरोप माझ्यावर करायचा नाही. उद्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तुम्ही खासगीत आमदारांना पण विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ती. उगेच उचलले जीभ लावली टाळायला. दादा एक दुसरी खारघरमध्ये जी दुर्घटना घडली होती तो 1 महिन्याच्या आत रिपोर्ट देणार होते पण अजूनही तो रिपोर्ट पूर्ण झालेला नाहीये. 1 महिन्याच्या आत रिपोर्ट देणार होते, परंतु त्या रिपोर्टमध्ये पहिलं शामियाना उभारलेल्या चांदीची ताटं तिथं जेवायला ठेवलेली आहे, पंचपक्वान्न जेवायला घालतायत असंच पहिल्या रिपोर्टमध्ये आलं. कशाचा रिपोर्ट? हे रिपोर्ट वगैरे असतं ना, हे निव्वळ ती वेळ मारून नेण्याच्या करता, थोडंसं वातावरण शांत करण्याच्या करता. सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं काय काय झालं, कशा कशा पद्धतीनं. क्लिपा पण फिरल्या ना, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिपा त्याच्यामध्ये फिरल्या. आणि तुम्ही मागाशी जो प्रश्न विचारला, मला त्यांचं जाहीर आव्हान आहे, एक माणसाला त्यांनी माझ्या पुढं उभं करावं आणि सांगावं की मी तिथं उभा राहतो, त्याने उभं राहावं की ह्या माणसांनी अजित पवारांना पैसे दिल्यावर त्याचं अर्थ मंत्रालयातलं काम झालं. एकालाही सांगा. एसपीसीला कन्स्ट्रक्शन कंपनीने बिहारमध्ये पूल बनवला, तो तुटला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता गोरेगाव आणि मुलुंडमध्ये लिंक असा तयार करण्यात येत आहे. या कंपनीला हे काम करून देणे कितपत योग्य आहे? माझ्या माहितीप्रमाणे मी खरं महाराष्ट्रातल्या बाहेरच्या प्रश्नाची उत्तरं देत नाही, परंतु आपण विचारला तर आपला मान ठेवण्याच्या करता सांगतो की त्या पुलाच्या बद्दल पाठीमागच काहीतरी दुर्घटना झालेली होती आणि त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की हा पूल तुम्हाला पाडावाच लागेल आणि म्हणून तो पूल पाडला गेला. अशा प्रकारचं स्टेटमेंट आमच्या वाचनामध्ये आलं. नंबर 1. आता नंबर 2, ते कुठल्या कंपनीने केलेले आणि त्याच कंपनीला इकडचं काम दिलेलं असेल तर त्याच्या संदर्भामध्ये सरकारने निर्णय घ्यायचा. कारण उद्याच्याला एखादी नावाजलेली कंपनी असेल आणि काही गोष्टीच्यामुळं तिथलं एखादी दुर्घटना घडली म्हणजे त्याची इतर ठिकाणी कामं चालू असतील आणि ती सगळी टॉपची कामं चालू असतील म्हणजे तिथंही दुर्घटना घडेल असं समजण्याचं कारण नाही. तरी देखील हा प्रश्न सरकारच्या अखत्यारीतला आहे. आज 14 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व सरकार करतं आहे, त्यावेळेस त्यांनी बसावं. रस्ते विकास महामंडळ तर अनेक वर्ष एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडेच आहे, त्यांनी टेक्निकल लोकांना घेऊन बसावं. आणखीन कोणाचा मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा सल्ला त्या बाबतीमध्ये घ्यावा आणि त्याबद्दलचा निर्णय घ्यावा. फक्त आपल्या इथले पूल आणि सगळीच देशातले पूल सुरक्षित असावेत एवढी मात्र माफक अपेक्षा नागरिक म्हणून आम्हा लोकांची आहे. दादा नगरमध्ये समनापूर भागामध्ये 2 गटामध्ये तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून अशा घटना वाढताना दिसत आहे. सातत्याने ते चाललेलं आहे. मध्ये देखील काही राजकीय लोक म्हणाले आणि माझंही मत आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस खात्यामध्ये कमी करायला जर हे सरकारने ठरवलं तर या सगळ्या गोष्टी आटोक्यामध्ये येतील. तुम्ही ठाण्यामध्ये देखील, ठाणे जिल्हा, मगाशी आनंद परांजपे इथं होते तर त्यांना विचारा किंवा जितेंद्रजींना विचारा, त्या बाबतीमध्ये ठाणे जिल्ह्यातले शहरातले भाजपचे पण कार्यकर्ते आणि नेते हे तिथल्या एकंदरीत कामकाजावर त्रासून गेलेले. ही तिथली वस्तुस्थिती. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत, त्या घडू नये, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावी हे तर सरकारचं काम असतं. मग सरकारमधलं कुठला विभाग हे काम करतो तर ते पोलीस खातं करतं. त्याच्याकरता पोलीस खात्याला त्यांनी सांगावं वरिष्ठांना, त्या भागातल्या CPंना, त्या भागातल्या SP-ना, त्या भागातल्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना की बाबा तुमच्या भागात जर काही असं घडलं तर तुम्ही जबाबदार. आपोआप सगळेजण लगेचच सगळ्यांना टाईट करतील त्या भागातल्या लोकांनी, जे अशा प्रकारे जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम किंवा जातीमध्ये दुही माजवण्याचं काम करत असतील. अशांना ते ताबडतोब कंट्रोलमध्ये आणतील किंवा थांबवतील. ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांनी मतदान केलं होतं, त्याच्यामध्ये आनंद दिघे हे शरद पवारांकडे
मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही सागरजी. तुम्ही बाकीच्यांना कोट करून ज्यांनी सांगितलं त्यांना ते विचारा. मला माहिती नाही. मी माहिती घेऊन त्याबद्दलचं बोलू. आता तुम्ही थोड्यापूर्वी असं म्हटलं की पुणे आणि चंद्रपूर पोटनिवडणूक कधीही लागू शकते. हो, लागू शकते. कारण तिथल्या अधिकाऱ्यांना तिथले बाकीचे जे काही EVM बाकीच्या सगळे जे काही तयारी, सहसा एखादी निवडणूक लागायची म्हटल्यानंतर खालच्या यंत्रणेला अलर्ट करण्याचा प्रयत्न वरच्या पातळीवरून होतो. वरच्या म्हणजे निवडणूक आयोगाच्याकडनं. तशा प्रकारे मधी कसबा आणि चिंचवडची निवडणूक लागताना जशा सूचना आलेल्या होत्या अशा सूचना आल्यात असं दबक्या आवाजात तिथं बोललं जातं. त्याच्यामुळं ते साहजिकच निवडणूक लागलं आणि 1 वर्ष पूर्णपणे लोकसभेला आहे. पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा क्लेम राहील का? आणि चंद्रपूर जसं आपण म्हणलं मी अनेकदा सांगितलेलं आहे की आम्ही एकत्र बसू. पुन्हा मी काहीतरी बोलायचो, पुन्हा काँग्रेसला तुम्ही म्हणणार काल अजित पवार असं म्हणले, आता तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही तिघही पक्ष एकत्र बसू आणि त्याच्यातून योग्य तो मार्ग काढू. आपलं समाधान होईल असा मार्ग काढू. जे शिवसेना प्रकरणामध्ये जवळपास निश्चित झालेला आहे. काय मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसात होणार आहे असं झाल्यावर आपण ठरवू. असं जवळपास निश्चित झाले असं आपण 11 महिने ऐकतोय. त्याच्यामुळं काय आता ते पहिले सूट शिवलेले आता जुने झाले बाबा. आता पुन्हा त्यांचे पहिले सूट शिवले त्यावेळेसची तब्येत जशी होती ना ती तब्येत 1 वर्षात राहिली नाही. त्याच्यामुळे त्यांची अंगकाठी जरा कमी झाली. त्याच्यामुळे आता पुन्हा त्यांना दुसरे सुटावे, जय शिंगणाण्या दुसरे शिवावे लागतात. जय शिंगणाण्या प्रकरणामध्ये काय? जय शिंगणाण्या प्रकरणामध्ये एक चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. त्या चार्जशीटमध्ये पती पत्नीचे संबंध त्या दरम्यान खराब होते असंही त्यामध्ये दिलं आहे. त्यामध्ये अमृता फडणवीस यांचंही या प्रकरणामध्ये कुठे ना कुठे नाव चर्चेला आहे. काय म्हणतात तुमचं? नाही, मला ह्याच्याबद्दल काही माहीत नाही. ज्याचं माहीत नसतं त्याला नो कॉमेंट्स. दादा, उद्धव आणि संजय राऊतांचा वाद मिटलाय दादा. संजय राऊत आणि तुमचा वाद. आमचा कधी वाद होता? कधी वाद होता ते तर सांग ना बाबा. हा, वाद पाहिजे ना. बातम्या ब्रेकिंग न्यूज दाखवायला वाद पाहिजे. आज अजित पवार असं म्हणले. आता दादा, केंद्र सरकारच्या उद्योग आणि संवर्धन विभागाने एक आकडेवारी जाहीर केली आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे असं त्यांना म्हटलंय. खरं तर मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरात मी तुम्ही म्हणताय त्या बातमीचं मी देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट वाचलेलं आहे की परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आता पुन्हा अग्रभागी आला आहे. खरं तर हा संशोधनाचा विषय आहे. त्याचं कारण असं आहे की मधल्या 11 महिन्याच्या काळामध्ये अनेक उद्योग आपल्यातनं बाहेर गेले. हे अनेकदा आम्ही सभागृहामध्ये पण मांडलं. अनेकदा आदित्य ठाकरेंनी सांगितलं, उद्धव ठाकरेजींनी सांगितलं, मी सांगितलं, जयंतरावांनी सांगितलं, भुजबळ साहेबांनी सांगितलं, अशोकराव, बाळासाहेब, आम्ही सगळ्यांनी सांगितलं. तरी मला एक आठवतं आहे की ह्याच्यामध्ये उदय सामंत उद्योगमंत्री असं म्हणलेले की मी श्वेतपत्रिका काढणार आहे. अजून काही त्यांची श्वेतपत्रिका निघाली नाही. पण ते म्हणाले होते की असा आरोप आमच्यावर सातत्याने होतोय. 1.5 लाख कोटी रुपये गुंतवणूक होणारे आणि 1.5 लाख लोकांना नोकरी देणारे असे उद्योग आपल्या राज्यातनं बाहेर गेले आणि इतर राज्यात गेले. त्याचा खूप मोठा फटका आपल्या महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना बसला आहे, तरुण तरुणींना बसलेला आहे. आणि आज महागाई पण वाढली आणि बेरोजगारी पण वाढलेली आहे. त्याला हे एक कारण आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही श्वेतपत्रिका काढतो. एक तर श्वेतपत्रिका तरी काढा, किंवा तुम्ही म्हणताय की परकीय गुंतवणूक वाढली, ती गेल्या 10 वर्षाचं रेकॉर्ड काढा. ह्या वर्षी किती होती, दुसऱ्या वर्षी किती, असं 10 वर्षाचं कालपर्यंतचं रेकॉर्ड काढलं तर लोक ते पाहतील आणि त्याच्यात खरोखरीच त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे का, तथ्य असेल ते खरं असेल तर आम्ही त्या गोष्टीचं अभिनंदन करू. उद्याच्याला अभिनंदन करताना आम्ही असंही म्हणू की त्याच्या आधी 2.5 वर्ष आम्ही होतो, आम्ही वातावरणच पोषक केलेलं होतं, त्याच्यावर गुंतवणूक इथं आली म्हणून तो पहिला नंबर आला, असंही म्हणण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही वारंवार सरकारला पत्र लिहिता, शेतकऱ्यांना मदत द्या. अधिवेशनमध्ये घोषणा करण्यात आली होती, त्या घोषणेची अजून पूर्तता झाली नाही. आणखी तुम्ही आज म्हटलं की शेतकऱ्यांना मदत अजून दिली नाही. कुठे ना कुठे विरोधी पक्षांचा जो राजकीय दबाव आहे तो सरकारवर पडताना या ठिकाणी पाहायला मिळते. कारण तुम्ही मागणी करता पण मदत मिळत नाही शेतकऱ्याला. मदत मिळत नाही. सरकारची आर्थिक परिस्थिती थोडीशी ओढाताणीची असेल असं माझा अंदाज आहे. कारण
उद्याच्याला कुणीही राज्यकर्ते, मी जरी त्यांच्या जागी असतो तर उद्या मागणी केल्यानंतर आणि मागणी जाहीर केल्यानंतर, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं मी कांद्याला किती मदत करणार आणि नंतर पुणे आम्ही आंदोलन केलं तर पुन्हा 50 रुपये वाढवले, 300 रुपये दिले, नंतर 350 केले. आम्ही म्हणत होतो की वाढवा 500 का 600 रुपये करा. तर ते कुठल्याही राज्यकर्त्याला असं वाटतच असतं की आपल्या काळातले हे लोक गतिमान सरकार जर दाखवायचं म्हटलं, प्रगत काय नाही, गतिमान अजून एक आहे ना, सामान्य लोकांचं नाही ते सामान्य नाही, सर्वसामान्य गतिमान सरकार असं असेल तर ते त्यांचं वेगवान निर्णय गतिमान सरकार. आता कशाचा वेगवान निर्णय ते नीच सांगावं, कशाचं गतिमान, ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि आम्ही ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस कुठेही फार समाधानाने कुणी सरकारच्या बद्दल बोलत असतानाचं तर पाहायला किंवा ऐकायला मिळत नाही. काँग्रेसचं सर्वे आलंय की मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार पुन्हा येऊ शकतं असा काँग्रेसने दावा केलाय. कशा पद्धतीने बघते की मी कशा पद्धतीनेही बघत नाही, मला मध्य प्रदेशचं काही घेणं देणं नाही. मी महाराष्ट्राचं काही तसे बातमी तुझ्याकडे असेल तर सांग. म्हणजे अहमदनगरमध्ये प्रकाश आंबेडकरांना माझी साक्ष घेण्यापूर्वी तत्कालीन जे गृहमंत्री होते किंवा जे पोलीस अधीक्षक तिथं होते, सुवेच्छा पोलीस जिल्हा पोलीस, यांची देखील साक्ष नोंदवली गेली पाहिजे अशा पद्धतीने कुठे कोरेगाव विभाग प्रकरणामध्ये. प्रकाश आंबेडकर साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, संविधानाने त्यांना दिलेला आहे, आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. त्याच्यावर त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी बोललेलं आहे. ते करायचं नाही करायचं ते सरकारने ठरवावं. अमरावती मतदारसंघामध्ये आपण 2 वेळा मदत केली आहे. अमरावती मतदारसंघामध्ये यावेळेस ती मदत पटेल का काय काय कसं काय 2 वेळा मदत केली? विरोधी आपण सत्तेमध्ये असताना अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवाराला 2 वेळा लोकसभा अजिबात नाही, अजिबात नाही. 2014ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर त्या उभ्या होत्या, मदत केलेली नव्हते, अधिकृत उमेदवार होते. आणि 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अशी ती निवडणूक होती. ही फॅक्ट आहे, आम्ही नाकारत नाहीच. यावेळेस ती पण मदत कशी यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार तिथं उभा राहील. महाविकास आघाडी समिती तारीख ठरली पुण्यापासून कुठली? वज्रमूठ अहो आपल्याला सांगितलेलं आहे ना की पुढच्या तारखा आम्ही सगळे एकत्र बसून सगळे इथं उपस्थित असल्यानंतर महाराष्ट्रात जाहीर करू. आगामी जूनला होणार होती ना सभा. अरे बाबा काही काही जण बाहेरगावी आहेत, मुलांना मुलींना सुट्ट्या आहेत, फॅमिलीला कोण घेऊन जातं. तू गेला नाही काय उन्हाळ्यात कुठं फॅमिली? दादा अहमदनगर में औरंगजेब की तस्वीर लहराने पर मुख्यमंत्री और मुख्यमंत्री ने एसपी को कहा कि वहां पर कार्रवाई की जाए क्योंकि पूरे प्रदेश में इससे अशांति फैल सकती है. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि राज्याभिषेकाचा दिवस असताना तो आम्ही सगळे साजरा करतो. इथं मध्येच औरंगजेब कुठून आला? वास्तविक तिथं तशी तस्वीर दाखवत असतानाच पोलिसांनी काय ॲक्शन घेतली नाही. तिथल्या तिथं ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. ह्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे औरंगजेब, अफजल खान कोणी चालत नाही. आपने जो मुझे सवाल किया उसके बारे में मुझे ये कहना है कि महाराष्ट्र में औरंगजेब का ये फोटो जो दिखाया वो दिखाने की कोई ज़रूरत ही नहीं है. ये गलत है. अपने महाराष्ट्र में ऐसा कैसा हो सकता है? उसके बारे में वहाँ की जो पुलिस डिपार्टमेंट है उसके ऑफिसर्स हैं, उन्होंने ये तुरंत वो रुकवाना चाहिए था, इमीडिएट. क्योंकि क्या हुआ इसमें वो दिखाने के बाद फिर वायरल हो जाता है, फिर चर्चा हो जाती है, फिर एक दूसरे के ऊपर एलिगेशन हो जाते हैं. ये होना ही नहीं चाहिए. जैसे बीच में कभी कभी अपने महाराष्ट्र में या भारत में कभी पाकिस्तान और इंडिया का मैच जब चालू रहता है और इंडिया जीतने के बाद तो हम सब खुश हो जाते हैं, लेकिन कभी कभी एक
हारने के बाद कई जगह पाकिस्तान का झंडा लहराते हैं, वो भी गलत है। ये नहीं होना चाहिए। अगर जिसको भारत में रहना है उन्होंने भारत का ही झंडा लहराना चाहिए। दादा, चक्रवात की वजह से एनसीपी ने अपनी रैली जो थी उसको आगे बढ़ाने का फैसला किया है, क्या अपडेट है और किस तरीके से आप? नहीं, हमने उसके बारे में वेदर क्या क्या हालत है उसके बारे में हमने मालूमात की। उसमें हमें ये पता चला कि कल भी वहाँ बारिश हुई, आज भी बारिश होने की संभावना है और हमारी रैली है 9 तारीख को। 8 और 9 को भी वहाँ बारिश होने की संभावना है। ये होते हुए ये हमें रिपोर्ट मिला, इसीलिए हमने पवार साहब के साथ और जयंत राव पाटिल और हमारे बाकी के सब सीनियर नेता भुजबल साहब, सुनील तटकरे, ये सब के साथ बात की और हमने डिसीजन लिया कि हम ये आगे ये उस दिन का तो हमने कैंसिल किया। दादा, बिहार में एक ब्रिज गिरा, महाराष्ट्र में राजनीति शुरू हो गई, एनसीपी एमएनएस प्रदर्शन कर रही है। एमएनएस की ये पिछली सरकार में यहाँ की उसी कंपनी को कॉन्ट्रैक्ट दिया गया मुंबई के भीतर और यहाँ पर भी काम खराब हुआ होगा। इस पर उसकी इंक्वायरी करो, स्ट्रक्चरल ऑडिट करो। स्ट्रक्चरल ऑडिट के जो भी जिम्मेवारी जिसके ऊपर है वो ऑडिट करने के बाद पता चलेगा कि काम सही है या काम गलत हुआ है, क्वालिटी कैसी है कैसी नहीं है। वो देखने के बाद अगर क्वालिटी ख़राब हुई तो एक्शन ले लो और क्वालिटी ठीक रहेगी तो सवाल ही नहीं उठता। आप तक क्या जानकारी जो मिली है कि नहीं, मुझे कोई जानकारी नहीं। मैं महाराष्ट्र के अंदर का ही देखता हूँ, बाहर का नहीं देखता। दादा, बार-बार आप ये बात कहते हैं कि आप महाराष्ट्र के नेता हैं, महाराष्ट्र की बात करेंगे। आपने कई बार खोल के कहा है कि मुख्यमंत्री बनना है, तो आपको नहीं लगता आपको देश के राष्ट्रीय पटल पर भी जाकर के नहीं। मैं एक दफ़ा जाके आया हूँ 91 में। मेरे बारामती के कॉन्स्टिट्यूंसी लोगों ने 3.5 लाख वोटों से मुझे वहाँ भेजा था, लेकिन वहाँ का सब देखने के बाद मुझे ऐसा लगा चलो अपने महाराष्ट्र में ही चलो और वापस। नहीं, बिल्कुल नहीं लगता, बिल्कुल नहीं। वो सब जिम्मेवारी मैंने मेरे बहन के ऊपर छोड़ी है। चंद्रपुर कस्बा नहीं, पुणे। नहीं, हम क्या कर रहे हैं अभी 48 आने 2024 का चुनाव है, उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं। और हमारे पार्टी के अंदर क्या सिचुएशन है, क्या है, कौन हम वहाँ कैंडिडेट खड़ा कर सकते हैं, वहाँ के क्या प्लस पॉइंट है, क्या माइनस पॉइंट है, वो सभी वो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उनकी भी पार्टी कर रही है, हमारे एनसीपी भी पार्टी भी कर रही है और कांग्रेस की भी पार्टी कर रही है। ये हुआ 24 का चुनाव के बारे में। और आने वाले मुझे ऐसा लगता है कि कभी भी पार्लियामेंट का ये बाई इलेक्शन यानी पूना का और चंद्रपुर की जो जगह खाली हुई है उसका चुनाव डिक्लेयर हो सकता है। वो डिक्लेयर होते हुए तुरंत हमें तीनों पार्टियों को बैठना पड़ेगा और उसमें से कौन कैंडिडेट है, कौन खड़ा रहेगा, किसके तरफ से खड़ा रहेगा, वो तय हो जाएगा। ये देखो, चंद्रपुर की तो जगह कांग्रेस की है ही, क्योंकि सिटिंग उनके मेंबर ऑफ पार्लियामेंट थे, तो वहाँ ज़्यादा चर्चा करने की ज़रूरत है ऐसा मुझे नहीं लगता। लेकिन पूना के बारे में चर्चा करके डिसीजन लेना पड़ेगा। दादा, सकाल में पिछले दिनों जो परसेंटेज वाइज आया था कि वोटिंग परसेंटेज या जो सपोर्टर्स की 12%, 13% सिर्फ शिवसेना मतलब उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप के पास है, एनसीपी दूसरे नंबर पर, कांग्रेस को 19-20 के आसपास वोटिंग हो सकती है। इन सारी चीजों को भी क्या लेकर के जो सीट शेयरिंग है नहीं, वो उसके सीट शेयरिंग का और वो परसेंटेज का कुछ सवाल नहीं तो हमें सीट शेयरिंग बढ़ाने के लिए हम उनको बताएंगे जरा बढ़ाओ ऐसा कैसा। विदेशी के दफ्तरों पर इनकम टैक्स की रेड हुई थी, उस समय काफी विरोध किया गया था कि एक ऑर्गेनाइजेशन। अरे मैंने आप पहले पता है, अभी इसमें खुलासा हुआ है कि कम से कम 40 करोड़ की टैक्स चोरी विदेशी ने
ने की है और उन्होंने इस बात को माना है। मैंने आपको क्या बताया कि महाराष्ट्र के बाहर का मैं जवाब नहीं दे सकता। ये आया सेंट्रल के बारे में हमारे राष्ट्रीय प्रवक्ता स्पोक्समैन आपके साथ बात करेंगे। धन्यवाद। विकासाचा ध्यास म्हणजे